राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्टोरी तर रोजच सांगतोय, पण यूट्यूबमधलं खिस्सं आणि काय बाहेर काय चाललंय तुम्हाला आम्हाला एक खोड असतीच. हे स्वतःचं ठेवायचं जाखून, लोकांचं बघायचं वाकून. काय काय चाललंय मार्केटमध्ये, काय काय माझं काम कसं चालतं बघा, थोडं आयडिया घ्यायला काय हरकत. इंटरेस्टिंग विषय असतात, बाकी तुम्हाला सगळं माहिती. बघा काय होतंय आणि देण्यात ठेवा. ती लाईक पार लोकांनी पार लाथाने तोडायला सुरुवात केली. आम्हाला ती लाईक आहे ना 1000-1200 पहिले यायची. तुम्हाला सांगतो, आपण शब्दाचा पक्का आहे, खालून काळी आहे. तुम्हाला माहिती 2000 कमीत कमी लाईक पाहिजेत. नुसतं टिक करायला ते लाईकचं बटन तिथं काय मला पैसे मिळणार आहेत का? कुणी लाईक करत नाही काय नाही. आणि मी ते सबस्क्राईब करा आणि हे करा ते मी त्याच्या वानघडीत पडत नाही. तुम्हाला माहिती आहे कधी ते लाईक करा. आता 950 भाग झाले असत्या. लाईक जर मला 2000 नाही दिसले ना, आपलं 1000 झालं, 1000 बाक बनवणार. असा बनवणार की संपूर्ण महाराष्ट्र पोलीस माझ्या मागं पळायला पाहिजे. एवढं एक्सपोज करू शकतो मी, ध्यानात ठेवा. आणि मग ती चॅनलला गेलं तरी चालन आणि आम्ही तुरुंगात गेलो तरी चालन. आणि पण ती लाईक नाही केलं ना, मी 1000 बाक करून बंद करणार आहे. आपलं स्पष्ट सांगणं, आपल्याला मागून बोलायला जमत नाही. हाय असं ते तोंडाव केलं का लाईक, ते असं अंगठा असो त्याला टिक करायचं. झालं का? हा. आता ही यूट्यूबमध्ये 2-3 वर्षात काम करत असताना जे फोनचं माध्यम मधून लोकांशी संपर्क असतो, लय त्रास झाला तर मग म्हणतो 7 ते 10 करा बा. पण काहीच्या अडचणी असतात आणि सगळ्या प्रकारचे फोन येतात, नाही असं नाही. त्यापैकी निवडक फोन कोणाची प्रायव्हसी न दुखावता तुम्हाला सांगतो कसे असतात. एक फोन असाच आला, वय वर्ष 76 नावाचा माणूस. ती व्यक्ती बोलते आणि सगळे आपले सबस्क्रायबर डेली बघणारे, ध्यानात ठेवा. त्या व्यक्तीने सांगितलं, म्हणजे मावा लय मनातलं बोलायचे. आणि म्हणलं वय वर्ष 76 म्हणलं, आपण माझ्यापेक्षा मोठा माणूस म्हणलं रिस्पेक्टफुल बोलताना. हा म्हणलं माऊली बोला. म्हणला जगून झालं. अरे म्हणलं सुसाईड करते का काय बा? म्हणलं जगून झालं म्हणजे. म्हणला लहानपणी गावरान खाल्लं, हुंदाडलो, कैऱ्या तोडल्या, बोरं चुरली, विहिरीत लहानपण गेलं. मग शिक्षण घेतलं, शाळा शिकलो, 10वी 8वी 9वी 10वी जर वय झालं तसं 4-2 पोरी लावल्या. म्हणला ज्या तुंबाळलेल्या ती झटके आपल्या लग्नाच्या आधीची ती तुम्हाला माहिती आहे. ते आटपत नाही मग ऊन पडल्यावर. उन्हाचं होतानाच जास्त विषय होत्यात. भांडी कुंडी खेळता खेळता, लपाछपी खेळता खेळता, जाऊ द्या मरू द्या. ती सगळ्याचं तुमचं आमचं सेमच असतं. पण लग्न झालं, जबाबदारी वाढली, बायको बिचारी चांगली मिळाली. तिथून पुढचा 30 वर्ष एक नोकरी केली, पैसे आले, पेन्शन आलं, सगळं आलं. पण आपण आहे ना 2 गोष्टी टाळल्या होत्या. त्यामुळे आपण अजून जगलो खटाखटे 76 वर्षी सुद्धा. म्हणलं काय टाळलं? आपण व्यसन टाळलं, आपण परस्त्री टाळली. आणि म्हणलं मानावं लागेल भाऊ, हे माणूस चांगला आहे. पण एक खटकी माझ्या मनात राहून गेली. तुम्हीच म्हणत होता. आणि म्हणलं मी काय म्हणलो आता, की माणसाने जगून घ्या, दे आतृत राहिली इच्छा ती पूर्ण करून घ्या. मला त्यात अजिबात वाईट नाही, करून काय इच्छा राहिली. माझं सामान होतं भाऊ म्हणलं एक 10वीला. म्हणजे असं सामान नका म्हणू ह्या गोष्टीला. असं म्हणा माझी प्रियसी होती, तसं ऐकाय थोडं बरं वाटतं. म्हणलं थोडं कपडे कमरचं गुंडाळलेलं फिडून डोक्याला बांधून बोलणं फक्त माझी जबाबदारी आहे. मला शरीरा माझी, तुम्ही नका सोडू या काही. तसं नाही म्हणला. मामा माझं खरंच खरं प्रेम होतं. तिचं मला स्पर्श नाही, माझा तिला अजून स्पर्श नाही. म्हणलं 76 वर्षापर्यंत स्पर्श नाही का? आणि म्हणला ती कुठे आहे काय? माझ्या मी जिथं काम करतो 10-15 किलोमीटर होती. बरं तिथं तुमच्या होतं का? म्हणला इतकी ते बारक चिनुरो गुलाब म्हणतात, बारीक गुलाब असतात. रोज एक फुल मी जिथून चलत जायचो तर ती 2-4 फुलं माझ्या तिथं टाकत राहायची. त्या काळात लय जुना काळ. बरं असून द्या तुम्ही. मी सुद्धा मोगऱ्याची वेणी द्यायचो आणि आमची जुनी गाणी म्हणायचो, ती म्हणायची, आम्ही एकमेकांकडे बघायचं. खरं प्रेम तो काळ असा नव्हता. म्हणला मारूनच टाकला असता आम्हाला त्या काळात जर असं एकमेकाचं काय. पण म्हणला ती आमचं खरं प्रेम. म्हणलं तिला याची तुमचं एकतर्फी होतं का तिला याची जाणीव आहे? हा मला तिला माहिती आहे सगळं.
आता मी विचार करलो आता या गड्याला पाहिजे काय बा. म्हणलं हा वय वर्ष 76 बा. बघा म्हणजे बघा बा म्हणजे कसं होतं ह्या टायमात तुम्ही जर नांगराला लई त्रास दिला तर एखाद्या वेळेस काही तुटू शकतं बा. म्हणजे नांगर नाही तुटायचा पण अटॅक बिटॅक येऊ शकतो. दाफा टाकून ती गाम बिम बेकार काम राहते. 76 आहे ना म्हणून बिया वाटलं बाकी काही नाही. आणि त्यात आता उन्हाने जाळ काढलाय मला उन्हाचं टेम्परेचर तुम्हाला नेमकं करायचे का बा. मला काय करायचं नाही. माझं ते माझं खरं प्रेम आहे. पण माझी इच्छा अशी आहे की कुठेतरी 5 मिनिटं बैठाव. म्हणलं कुठे बैठावं म्हणजे आपलं चहा पाणी. आणि तिला परत सांगावं की त्यावेळेस जेवढी सुंदर तू दिसायची ना तेवढी सुंदर आता पण दिसतेस. म्हणजे चांगली आयडिया भाऊ. लोक तुम्हाला सांगतो एवढी खतरनाक आहेत मार्केटमध्ये की असा प्रश्न माझा की माझीच एखाद दिवशी शिरतोटाय बसली मेंदू शिट नाही अटॅक घ्यायला बसलाय. मला असा फोन आला ना की थोडं गाबासारखं होतं. आता काय दाखा बसणार आहे का लय डेंजर दाखा काय मला देऊ नका बा माझी गरज आहे महाराष्ट्राला. ते म्हणले बैठायचं बोलायचं तिचा हात हातात घेऊन तिला सांगायचं की माझं खरं प्रेम होतं ना आजही तेवढंच आहे आणि काय नाही सुखात राहा. आता तू आधी जाईन का मी आधी जाईन हे नाही सांगता येतं आपलं संपलं आता. म्हणलं दिसायला इतके देखणी का तुमची प्रियसी. नाही म्हणलं जेमतेमच पण प्रेम प्रेम असतं म्हणला. आता दात पे नाहीत कवळ ठीक काय म्हणतात त्याला दाताची कवळी आणली बनवून म्हणला आता छान छान छान. म्हणजे आता मला वाटत नाही ह्याच्यात काय स्टोरी होती काय आता म्हणजे की बाबा ते दोघं एकत्र आले. आता तिची नातवंड दिसून लग्न झाले त्या प्रियसीची प्रियकर 76चा की एकमेकाला हसले एकमेकाचा हातात घेतला आणि हसता हसता प्रियसीची कवळी अचानक खाली पडली आणि अटॅक येऊन पुढचा गेला. असं नको व्हायला काय काय कधी कधी माझं मॅचिंग होत नाही साकट जुळत नाही काय घटना घडत्या. म्हणले आणि ते हा गडी बोलताना इतका एक्साइटेड 76 वर्षाचा गडी प्रियकर इतका एक्साइट की मला नुसती कल्पना केली ना की ती जाणार ती नुसती बाहेर ती दिसली तरी मला बरं वाटणार. आयला म्हणलं अवघडे भाऊ आता काय करा म्हणलं काय बीपी शुगर काय तसलं काय कारण हा मला वाटलं भाऊ ही 2026 आता चालू आहे काय होईल सांगता येत नाही ना. तो हा म्हणा आपण काय नाही दड दाखवते मला. हा अजून बी ताकात अशी ज्वारीची भाकर चुरल्या तांबर ताकात एकदा ताक हाणल्या ना भात संपला विषय ताकन भाकर. म्हणलं नाही चांगलं तुम्ही जा बा पण काही गोष्टींचा विचार जाऊ का नाही तुमचा सल्ला घ्या बरं. म्हणलं माझा काय सल्ला घ्या आता ती एखाद्यानी आता हे नवीन तरुण 20-22चे प्रिय करीत नाही ही नवाट पोर आहेत. ही पोलिसांनी चांबावली पुरीच्या भावानी चांबावली कुणी हाणले मारण्याची हे 2-3 दिवसात ओके होत्यात बरं का तुम्हाला सांगतो. हा 2-3 दिवसात ओकेच गडी का तरुण आहे ती. आता 76 वर्षी मार म्हणलं जिथं बुक्की टाकेन तिथलचं हाड निष्ठून खाली पडायचं. आता ही बरी तर आहे. आता तुम्ही लय म्हणजे तुम्ही आता लाईन मारायला जाताय तुम्ही कशाला जाताय मला माहित नाही बा तुमचं खरं प्रेम असू द्या पण खरं सांगा तुमचं मारबीर खायचं वय नाही बरं का. नाही मला कधी कधी भीती वाटते मनात आपल्या वाटतं मग पण तुम्ही चांगल्यासाठी चाललाय ना जा काहीतरी कामाचं निमित्त हे करा ती चहा घेऊन येईन ते करा मेल मिळला तर तेवढं. आणि तुम्ही आता अशा वयात येत तिला बिचारीला कवळे येत आणि एका वर्गातले म्हणजे तिचं वय सुद्धा 76 ध्यानात ठेवा. हे 76 ती 76 कसं साकीट कसं परफेक्ट जाच म्हणलं. म्हणजे मला असं जाणवलं की ह्या गाड्याला फार म्हणजे फार उत्सुकता लागलेली आहे की बैठावं. मग आमच्यातला शालरामा जागा झाला. म्हणलं कुठं बाजारला हाटाला म्हातारी येते काही घेऊन म्हणजे तुमची प्रियसी पण तुम्हाला ऐकायला थोडी वेगळं वाटत असेल पण हाही चालतं जगात ह्या बाजारला इकडं तिकडं काय नाही सरळ आपल्या हॉटेलमध्ये जा. हा म्हणले बाजार निघतात घरी काहीच ना करू म्हणलं फक्त मोबाईल आहे का म्हणले हाय ते अभंग वगैरे ऐकतात त्याच्या. हा म्हणलं मोबाईलवर फोन नंबर मिळण्याचा प्रयत्न करा आणि बाजाराला दुकानात घ्या. तुम्हाला करायचंय काय चहा पाजायचा आहे डोळे भरून बघायचे. हा मला तेवढं बाकी काय नाही त्याशिवाय माझ्या आत्म्याला मुक्ती नाही. म्हणलं मला माहिती आहे मी सुद्धा म्हणलं तुमच्या मनात ते करून घ्या कारण वय वर्ष 76 कधी काही सांगता येत नाही. आणि तुमचं भूत संपूर्ण स्त्री जातीला परवडणार नाही. तुम्ही 76 वर्षाचं भूत आहे सोपं आहे का. तुम्ही एक काम करा काही तुमच्या मनात पाप नाही काही तुम्ही चुकीचं करत नाही काय नाही. तुमच्या भावना तिथपर्यंत पोहोचवल्यासाठी तुम्ही आपल्या हॉटेलमध्ये जाऊन चहा ते घेऊ शकता. हा आणि हळूच तिचा हात हातात घ्या चहा घ्या आणि तिला सांगा की ह्या जन्मात तुझी माझी भेट नाही घडू शकली पुढल्या जन्मी माझी बायको तू सुद्धा देवाला तसं माग
की आम्हाला पुढल्या वर्षी पुढल्या जन्माला एकत्र आण. मला तसं जर मग मी सांगितलं तसं म्हणायला, हा मला ती समाधान होईल, तुमच्या जीवनाचं सोनं होईल आणि सुख्या समाधानाने हे जगात निरोप घ्या. अशा प्रकारचं काम शालराव मला करावं लागतंय. ही चांगली वाईट गोष्ट आहे काय तुम्हाला माहीत हो. हा झाला एक किस्सा. बे मला कधी मी आता महिन्यातून एखाद तरी भाग आहे ना, नुसत्या फोनवरच्या खिस्सा बनवला ना तरी माझं 5-50 एपिसोड होत्या. तुम्हाला लय इंटरेस्टिंग आहे आणि त्या आनंद मी घेतोय त्या गोष्टीचा. त्रास होतो फोनचा, 60-70 कॉल म्हणजे जोक नाही, बाकी ईडी मी येडा होत नाही. हा बरंच वेगवेगळे विषय असतात. आता दुसरा एक फोन होता, तेवढं सांगून थोडं थांबावं मला वाटतंय. पुढच्या वेळी थोडी शिल्लक ठेवलं पाहिजे. गडी विदर्भातला मराठवाड्यातला आणि शेतकरी कुटुंबातला, मोकळ्या मनाने घोरामागे गेल्यावर माझ्या स्टोरी ऐकणारा सगळं. ह्याची मुलगी 8वीला आहे, 6वीला मुलगा आहे. वय बऱ्यापैकी ते आयुष्य जगून झालेले, निम्मे अर्ध्या वयाचे. ह्याच्या डोक्यात एक खटकी आली. अरे म्हणले मामा मग ते ह्याच्यामध्ये म्हणतंय शरीर संबंधात बोलणं गरजेचं आहे आपल्या बायकोशी. आपण काय लफड्यात मग आणि गडी इतका क्लिअर होता, त्याची ताकद नाही दुसऱ्या बायकडे बघायची होतं. काय म्हणायचं ती तर ए चल इथे का त्यातल्या ती आपलं सरळ मार्गी होतं. ध्यानात ठेवा आपल्या बायको ना आपण. पण ती बायको तशीच अडणी असेल त्याची. ह्याला एक शोध लागला स्टोरी ऐकता ऐकता. म्हणलं पोरं बाळ झाली, सगळं झालं, पण माझी जर इच्छा झाली तर ती बायको काय रिस्पॉन्स देत नाही. म्हणजे एकदम असं हातपाय गार, सगळं थंड, अशी तोंड दाखवून घेणार दुनियादारी. आता तसं म्हणलं ते माया संग लिंबा खाली बसून बोलत होतं आणि उन्हाचं काय लय जनावर सुद्धा सावलेलंच होती. जरा पाणी पाजून आणून बसवली होती. काय होतं 11ला सोडलेली 11ला सोडली ना घरून 12-1 वाजेपर्यंत उन्हाचा कार होय. पण तास 2 तास बुक्या पोटी जरा ती ज्या सांगत्या जोगावते आणि जोगावली ते सावलीला, घडी सावलीला, पाणी, मोबाईल तर असतोच 100% करून आणलेला चार्जिंग, निवांत फोन लावलेला. मला तुमच्या भाषेत ना ती हालचालच नाही हो, म्हणजे रिस्पॉन्स देत नाही. हा मला तसंच आहे. पण मला पण असं वाटतं माझीच भाग्य लक्ष्मी भाऊ. पण जर आनंद द्यावा, तिने समोरून काही करावा. तिने विरोध केला तरी चांगलंच आहे. ते पुरुष आणि ते गरजेचं आहे. बघा सायन्स काय सांगतं, पुरुष हा अटॅकिंग मूडमध्ये असतो कायम. त्याला जर वाटलं ना की आपला पार्टनर एक लढीवाळपणे, लाडीकपणे किंवा मनात आहे पण असा खोटाच विरोध करतोय, तरी पुरुषाला आवड. बऱ्याच गोष्टी ते चापट नावाची कला सांगितली ती मग त्या तसा प्रकार ते सगळं ऐकतात लोक. की मग म्हणला ते जरा रिस्पॉन्स देण्यासाठी काय करावं. म्हणलं हे बघ, जे माहीत नाही ते सांगतो. पुरुषाला उत्तेजित करण्याच्या काम उत्तेजित करण्यासाठी सायन्स लय पुढे गेले. तुम्हाला माहिती आहे 18 ते 20 प्रकारच्या केमिकल औषधं आहेत. त्या केमिकल औषधाने त्याचं इरेक्शन वाढतं, तो त्याचं मार्गाने बरोबर ते स्त्रीसुखाचा आनंद घेतो. त्याची बरोबर विरुद्ध दिशा स्त्रीला कामोत्तेजन देण्यासाठी काय आहे का, एकच औषध आहे बरं का, फक्त ते बी केमिकलचं आहे. ध्यानात ठेवा. कारण मदनवायू जर बडाकला, तो विशिष्ट आजार आहे, तो मदनवायू जर बडाकला ना तर ती कोणाच्या नाही. मग ध्यानात ठेवा, ते रूप फार उग्र होतं. तर ती नवरा बिवरा तर काय आला खासफूस द्या साऊंड आला इकडे, ये सोम्या, ये गोम्या, ये दाम्या, लाकलपडी होणार आहेत. म्हणलं ह्या वानघडीत मी पडत नाही. म्हणलं ती गोळी कोणती त्याचं नाव मला सांगा. मला अजिबात सांगणार नाही. ते तुम्ही शोधायचं, जिल्हा रुग्णालयात जायचं, तिथं सांगायचं, बायकोला घेऊन जायचं. कायद्याला इकडे की बायकोच्या परस्पर गोळी ती बायकोला द्यायची नाही, देताना अर्धीच द्यायची, डॉक्टर सल्ल्याने घ्यायची, कायदा भंग करायचा नाही. हा आणि त्याच्यानंतर कवा द्यायचं आणि कवा थांबायचं हे बी एक जणांनी लय मोठा खोटानं केला पाट्यामध्ये. त्यामुळे मी तसल्या भानगडीत पडत नाही. कायदा मोडेल असं मी काय करत नाही. ते तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जिल्हा रुग्णालयात जा, डॉक्टरची दोघं नवरा बायकोनी अपॉइंटमेंट घ्या, तुमचा जो विषय आहे तो स्पष्टपणे सांगा. मग ती डॉक्टरांना माहीत असतं कुठली गोळी आहे काय, त्याचं डिस्क्रिप्शन देतील ते,
त्यानुसार तुम्ही घ्या, काय टेस्ट करायचं ते करतील, सगळं कसं कायदेशीर होऊन द्यावं. चालतंय म्हणला. 2 दिवसांनी परत फोन आला. म्हणला बघा आता लोक कसे मी सांगितलं लोक करतात काय तुम्हाला सांगतो. हा मी गेलो होतो डॉक्टरकडं आणि त्याने मला एका मेडिकलचं टेस्ट करायला सांगितली. म्हणलं तुला काय टेस्ट करायला सांगत नाही, म्हणले मंडळीला घेऊन जा आणि नंतरच ते द्या. आणि त्यांनी माझ्याकडून 2000 घेतलं. 2000 घेतलं. मग परत म्हणलं मग पुढं मेडिकलवाल्याकडे गेलो. तुम्हाला ती गोळी असती पण ती 700 रुपयाला एक आहे. येते 700 रुपयाला एक आहे. मग मला फोन केलेला. म्हणलं हे बघ, म्हणलं स्वतःच्या नांगराव हात ठेवून मग खरं सांग बरं, तू डॉक्टरकडे गेलता का? नाही मी गेलोच नव्हतो. याचं कारण सांगतो तुम्हाला. लोक किती लबाड बोलतात. सरकारी दवाखान्यातलं जे डॉक्टर आहे, बरे जिल्हा रुग्णालय असू द्या, तिथं ते केस पेपर 20 रुपये 30 रुपये काय असन त्यांचा, त्याच्या व्यतिरिक्त डॉक्टरला अधिकारच नाही कुठला, पण त्याला पगार असतो 2-2 लाख रुपये. काय ते पैसे मागत? हा, खाजगीवाल्यांचं गोष्ट वेगळी, ती खाजगी आहेत. सरकारी कोण पैसे मागत नाही. केस पेपर वाढला, केस पेपर काय होते अमकं तमकं चालू होतं त्यांचं. ते तिथे चुकीचं बोला. आणि कुठलीही गोळी देताना कुठलाही मेडिकलवाला 700 रुपयाला गोळी देत नाही कधी, किंवा ठाग्यालाच नाही. मला लबाड बोलू नको बा. तू लबाड बोलायचं मला राग आहे, नाही तर तुम्हाला तुझं हाय ते सगळं उठायचं बंद होईल तू लबाड केल्यावर. आणि ती वेळ गडबड नाही म्हणलं मी 2 दिवसांनी परत फोन करतो. मला वाटलं कसं सांगावं काय, तुम्ही गोळी देत नाही म्हणलं. मी नाही गोळी देऊ शकत, नाव सांगू शकत नाही, तर उपाय सांगतो तेच कर. असं सुद्धा घडतंय. एक नमुने म्हणजे ऐकून घेणार पण आपल्याच मनाने करणार. त्याच्यामुळं आता सुद्धा मी फार असा सावध पवित्रत असतो आणि सल्ला देताना किंवा काय कुठं कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेतो. असा विषय. आता शेवटचं सांगतो, या समाजाला आहे ना, म्हणजे माझ्या माहितीनुसार आपल्याकडं लय नाही, 1,00,000-1,15,00,000 सबस्क्रायबर असतील, बघणारे अनेक असतील, आणि लोकांनी इतकं भरभरून दिलं. त्यांनी त्याचं उपकार त्यांनी मला काय दिलं बघा. हो काय, हे सिल्वर बटन आहे. 1,00,000 सबस्क्रायबर झाले मिळतं. आता तर यूट्यूबचे प्रोसेस इतके अवघड झाले की चॅनल मॉनिटाईजच करून घेत नाही आता. त्यावेळेस आपल्या झाल्या आयडिया, पण करून म्हणजे लय असं कडक शिस्तबद्ध होत चालले थोडं. त्यांचं असं एखाद्याला यूट्यूबवरून पैसे कमवून देणून यूट्यूबर बनवण्यापेक्षा त्याला तिथून आउट करणं असं काम करते सध्या चाललंय. मला या समाजातून एवढा कनेक्ट असं, मी अशा दुर्मिळ व्यक्तीपैकी एक आहे की रोज 100-150 लोकांचे 100 का ना हमखास 80-70 का ना कॉल घेतो. कुणाचं काय लय लोक प्रकारचे लोक. मला असं मनापासून एक गोष्ट वाटते, समाजाला मंदिराची गरज आहे, कोर्टाची गरज आहे, समाजाला पोलीस स्टेशनची गरज आहे, महसूल विभागाची गरज आहे. सिस्टीम बनवलेली ही एक, त्यानुसार जगतो. पण समाजाला माझ्यासारख्या अजून 4-5 रामांची सुद्धा गरज आहे. कारण जे मनात जे पुरतात फार कमी लोक आहेत माझे, कारण ते आमचं जुळतं, आम्ही बोलतो व्यवस्थित. एवढा मोठा समाज आहे, त्यांना माहीत नाही अशा क्षेत्रामध्ये ज्ञान देणारी अजून 4-5 रामा जर तयार झाले ना, तर तुम्हाला सांगतो क्राईम रेट 100% कमी होईल. पण लोक अशी इतके स्वार्थी स्वतःपुरती जगत आहेत. तुम्हाला सांगतो, आता नाव नाही सांगत, आमच्यासारखाच एक क्राईम रिपोर्टर होता. 1 चॅनल 2 चॅनल, बायकोच नाव चॅनल, 5 चॅनल 4 चॅनल. करोना पिरियड आम्ही तेव्हा यूट्यूब माहिती नव्हतं. त्या करोनाच्या पिरियडमध्ये तर ती 5-5 4-4 लाख रुपये पेमेंट करून गडी श्रीमंत झाला. बंदच करून टाकले ना आता. का बंद केलं त्याचं कारण सांग. आयुष्यात कधी कोणाला फोन नंबर दिला नाही बघा लोकांनी, एवढं प्रेम देऊन आयुष्यात 5-5 लाख सबस्क्रायबर. लोक वाट बघून विसरून गेली. ती त्याच्या मनाने जगत बा. अशा लोकांचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे लोकांच्या. आणि आता माझ्या बरोबर काही क्राईम चॅनलवाले मी स्वतः आपले शिष्य थोडक्यात, माझे थोडक्यात. मी कधी प्रमोशन नाही केलं, कर बॉ हे असं आहे तुझं पोटपाणी चाललं. दिवस किती वाईट, मला रुपया गाडी चाकावून झालाय आज. पैसा किती महत्वाचा आहे. काय असं तू कर जग, पण त्यांना सुद्धा गायडन्स करत असतो की धाडस करा, अख्खा मोबाईल देऊन टाका. आणि लोकांचं ऐकून घ्यायला सुद्धा कोण नाही हो. गाणं ती लोक गाणं बोलत शिवाय देतात. म्हणलं मी आयुष्य मला कधी शिवाय देत नाही. माझ्या चॅनलवर जात धर्म याला चान्सच नाही. सगळ्या ते धर्माचे लोक आहेत आणि त्यांच्या माझ्या दृष्टीने
एका डॉक्टरच्या दृष्टीने कसं एखादा माणूस आजार हा त्या दुश्मन माणसाची काही घेणदेण नसतं, त्याचा आजाराशी लढायचं असतं, त्याला तो बरा झाला की त्याला समाधान डॉक्टरला, तिथे खरा विजय. तसं माझं आहे. चिंतीस आणि कधी कधी उपाय लय सोपा असतो. आणि कुठलं आतापर्यंत आता हजारो फोन उचलले पण कुणी मला 10 रुपये सुद्धा मागितलं नाही हो. हा असं पैशाचं महत्व नाही इथं, की त्या समस्यातून तू वायबल झाला ना, की काय करावं काय त्याचं त्याचं दुःख आपलंसं करून थोडंसं ते बरोबर होतं. ते सपोर्ट करतो. प्रत्येक 4 खून करून जे ह्याच्यात तुरुंगात आहेत ते सुद्धा प्यारलो आले मला फोन करायचे, ऐकतो बरं का, चूक झाली बरं का, पण माझं पोरगं असं टाईम घालून जगलं पाहिजे, माझं गेलं जाऊन द्या बरं, मामा 4 खून करायला माणूस सुद्धा आपल्या संपर्कात आहे. ते मी त्याला म्हणलं हे आमका तामकाला तर त्याला टपकव खलास म्हणायचं, मीच खून केला माझी स्टोरी. मग असं बी काही नाही. तुम्हाला सांगतो ह्या जगामध्ये ती जात पात ह्याच्यात अडकून पडूच नका. हा माझ्या म्हणण्याप्रमाणे चाला तुम्ही. 2च जाती महत्वाच्या आहेत किंवा 2 धर्म महत्वाचे धरून चाला. गरीब आणि श्रीमंत. हा श्रीमंत ही वेगळी जात, गरीब वेगळी जात. गरीबाचं सर्वसामान्याचं काही खरं नाही. त्याला कवा बी कुणी उचलून घरातून उचलून नेऊन इंजेक्शन ठोकून आणून परत घरात सोडते. गरीबाच कामले अवघड आहे. त्याला न्यायासाठी जगडावं लागतं. अन्याय अत्याचार होईल याची भीती वाटते त्याला. हा 2 वेळच्या अन्नाची पंचायत आहे. त्याचं सगळं वेगळं विश्व आहे. हा आणि त्या गरीबाला आपलंसं त्याला थोडं वरच्या स्टँड द्यायचं हा प्रयत्न असतो. बाकी गोष्टीला आणि त्याचा दुःखाचं निवारण केलं ना, त्याचा जी दुवा लागतो ना, हा ती लय महत्वाचं बरं का. त्या दुवेच्या मुळे काही होतं. हा मला सुद्धा आवड आहे. बऱ्याच जणाला आता एक आमचा बी एक गुरु आहे, त्याने मला सांगितलं, म्हणलं तुम्ही जे माणसं असतात तुमच्या संपर्कात येणारी, तुम्ही त्यांना स्पर्श नका करत जाऊ. त्यांनी एक ते वेगळा प्रकार आहे. आता लय ते आतलं कसं काय सांगा तुम्हाला काय कळणार, की समजा एक बरेच असं लय पुण्य केलेल्या माणसाने दुसऱ्याला स्पर्श केला ना, तर त्या माणसाला पुढच्या माणसाला त्याचा फायदा होतो. म्हणलं मी कोणाला स्पर्श नाही करीत काय, पण मी आपलं ही अनामिका आहे ना, चंदन लावतो मी, चंदन ते चांगलं असतं. काही प्रमाणात का होईना, पण ध्यानात ठेवा, जो प्युअर अँड सोल आहे, मी नाही कुठलाही व्यक्ती असून द्या, त्यांनी जर तुम्हाला चंदन लावलं किंवा तुमच्या चरण स्पर्श ते पायाला स्पर्श केला किंवा शेख्याने आपण हस्तांदोलन म्हणतो, हा स्पर्श सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी आदान प्रदान करते. त्याची वेब असतात निगेटिव्हचे ते कमी येते. एखाद्याला त्रासातून मुक्त होण्यासाठी ते गोष्टी गरजेच्या आहेत. त्यामुळे गुरु तुमचा पांडुरंग आणि आई वडील यांचा चरण स्पर्श फार गरजेचा असतो. नुसतं आई असन वडील असन गेले बा तुम्ही आता मुंबईला आहेत, बरेच आपले कोकणात बिकणात सगळीकडे त्यांचे आई वडील तिकडे, आपलं गेलं ना वाका बा, आईच्या जे असे पाय आहेत खाली, त्या तिथं स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. स्पर्श वडिलांना स्पर्श करायचा प्रयत्न करा. मग तुम्ही त्यांना 1000 रुपयाचं खायला घेऊन जाताय, कपडे नेताय, सगळे नेतात, पण स्पर्श चुकू नका. कारण तिथून अशी एनर्जी तुम्हाला मिळणार आहे, हा तितकी पॉझिटिव्ह वेव्ज मिळणार आहेत की ते तुम्हाला येणाऱ्या धोक्यात तुमची साथ देतील. आणि तुम्ही सदैव सत्कर्मानेच जगा, नाही तर काही मजा नाही. तुम्हाला सांगतो काही मजा नाही. असं कोट्यधीश असे असा रडत्यात, तुम्हाला सांगतो कोट्यधीश. हा काही नाही त्या पैशात नाही, काय नाही. आला दिवस सुखाने गेला ना, आणि झोपेतून तुम्ही जागा झाला, वाटलं तुम्हाला आईला मी आज जिवंत आहे, ही लय मोठी गोष्ट आहे. ध्यानात ठेवा, तुम्ही जिवंत असणं हेच मोठं आहे. झोपी जीव निघून गेल्या काय करायचं, म्हणजे काय करता ना, तुमचं एवढा इस्टेट, एवढा पैसा, एवढा साजन, एवढा माजन, बायकोन दिखणीन गुरी पानन, पोरं नामकन तमकन, पोरगा माझा पैलवानन, थारण बिरण काय नाही. फक्त सरळ मागे जगणारच जीवन आहे. बाकीच्यासाठी ही नश्वर देह, ही नरकासमान यातना लोक सहन करतात, त्याच्यात जगत्यात, रडत्यात, लय दुःख आहे जगात तुम्हाला सांगतो. आणि त्याला कुठतरी त्या दुःखाला स्पर्श करायची ताकद मी ठेवून असतो कधी पण, की लोकांचं दुःख काही ते मला फार लवकर क्लिक होतं. हा फार लवकर क्लिकमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.